सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सध्या एका परिपत्रकामुळे चर्चेत आलेला आहे, वादात सापडलेला आहे। व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेचं हे परिपत्रक आहे आणि याच परिपत्रकामुळे सध्या विद्यापीठावर टीकेची झोड उठताना पाहायला मिळते। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून, यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये राबवली जात आहे। तसं परिपत्रक पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागामाध्यमातून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। विद्यापीठाच्या वेबसाईटवरती देखील हे परिपत्रक टाकण्यात आलं होतं। स्वारंभ ही नाशिकची एक संस्था आहे। या संस्थेनं 1 ऑगस्ट रोजी पुणे विद्यापीठाला एक पत्र दिलं होतं की अशा पद्धतीची एक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आम्हाला घ्यायची आहे आणि ज्या स्पर्धेचं नाव व्हॉइस ऑफ देवेंद्र असं असणार आहे। आणि हे परिपत्रक, हे जेव्हा पत्र विद्यापीठाला दिलं त्यानंतर या पत्राच्या आधारावरती विद्यापीठ प्रशासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे। ज्या परिपत्रकामध्ये अशा पद्धतीची जी काही वक्तृत्व स्पर्धा आहे, अर्थात व्हॉइस ऑफ देवेंद्र, ही वक्तृत्व स्पर्धा पुणे विद्यापीठाच्या जे संलग्न महाविद्यालय आहेत या महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या स्पर्धेमध्ये 14 ते 25 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, अशा पद्धतीची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे 51,000 आहे आणि साधारणतः 3 लाखांपर्यंत ही बक्षिसं सुद्धा दिली जाणार आहेत। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेचा जो काही विषय होता, अर्थात विकसित महाराष्ट्र, या विषयावरती ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मात्र शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, त्यासोबतच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हे पत्रक सोशल मीडियावरती टाकत विद्यापीठ प्रशासन आपल्या विद्यापीठात आणि विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये राजकीय अजेंडा राबवत असल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी, अर्थात विरोधी पक्षांकडून केला जात होता। आणि त्यामुळे या स्पर्धा रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची या नावाची स्पर्धा, अर्थात व्हॉइस ऑफ देवेंद्र या नावाला विरोधी पक्षांचा विरोध होता। या नावाने अशा पद्धतीची स्पर्धा घेऊ नये, ही स्पर्धा रद्द करावी अशी मागणीच विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती। आणि त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या संदर्भात जी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे, या स्पर्धेचं आणि विद्यापीठाचं काही एक संबंध नाही आहे। विद्यापीठाने अशा पद्धतीची स्पर्धा ही आयोजित केली नाही आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे विद्यापीठाकडून देण्यात आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीचं हे पत्रक बाहेर आल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसने लगेच आंदोलनाची हाक दिली। आज सकाळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यालयाबाहेर, राष्ट्रीय सेवा योजनेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं। ज्या आंदोलनामध्ये विद्यापीठ संघर्ष कृती समितीचे आंदोलक देखील सहभागी झाले होते। ज्यावेळी हे आंदोलन सुरू होतं त्यावेळी देखील विद्यापीठातले जे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख आहेत डॉक्टर सदानंद भोसले यांनी देखील या विद्यार्थ्यांशी, आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांनी हा संपूर्ण विषय या विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे जे काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेशी आणि विद्यापीठाचा काही संबंध नाही, हे देखील समजून सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर भोसले यांनी या आंदोलकांना केला। मात्र आंदोलक आपल्या मागणीवरती ठाम होते। जोपर्यंत पत्रक मागे घेतलं जात नाही, ही स्पर्धा जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशा पद्धतीची ही भूमिका आंदोलकांनी घेतली होती। आणि त्यामुळे या संदर्भात पत्रक मागे घेण्यात आलं। मात्र लेखी द्यावं अशा पद्धतीची मागणी देखील आंदोलकांकडून होती आणि त्यामुळे नंतर विद्यापीठ प्रशासनाकडून आंदोलकांना लेखी देखील देण्यात आलेला आहे। आणि हे जे काही पत्रक होतं, अर्थात जे व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाची जी काही स्पर्धा होती, वक्तृत्व स्पर्धा होती, त्या संदर्भातलं पत्र हे मागे घेण्यात आलेलं आहे। वेबसाईटवरून देखील आता हटवण्यात आलेलं आहे। जे पुणे विद्यापीठाची जी अधिकृत वेबसाईट होती, ज्या वेबसाईटवरती हे पत्र टाकण्यात आलं होतं, त्या वेबसाईटवरून देखील आता हे पत्र हटवण्यात आलेलं आहे। आणि एकूणच ही स्पर्धा देखील आता जवळपास
रद्द करण्यात आलेली आहे असंच आता म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने या स्पर्धेवरून मोठा वाद कालपासून होताना पाहायला मिळाला होता। आज देखील रोहित पवार, सुषमा अंधारे यांनी देखील अशा पद्धतीने ट्विट करत कशा पद्धतीने राजकीय अजेंडा हा विद्यापीठाच्या माध्यमातून राबवण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील आरोप हा या दोन्ही नेत्यांकडून, विरोधी पक्षांकडून होताना पाहायला मिळाला। आणि हा संपूर्ण वाद लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने देखील आता हे पत्रक मागे घेतलेलं आहे। त्यामुळे एकूणच या वादावर पडदा टाकण्याचं काम विद्यापीठ प्रशासनाने केलेलं आहे। मात्र अशा पद्धतीने स्पर्धा यापूर्वी देखील विद्यापीठात झालेल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठाच्या माध्यमातून व्याख्यानमाला देखील आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मात्र अशा पद्धतीचा कुठेही विरोध झालेला नव्हता। आज मात्र व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेवरून मोठा विरोध झालेला आहे आणि त्यामुळे हा विरोध पाहता विद्यापीठ प्रशासनाने देखील 2 पावलं मागे येत हे परिपत्रक आता मागे घेतलेलं आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।